सोशल मीडियावर जे आरोपींनी त्यांचे काही जुने वादग्रस्त व्हिडिओ टाकले की त्यामध्ये त्यांनी हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ टाकून जे काही सर्वसामान्य नागरिकांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या अनुषंगाने त्यांच्यावरती आम्ही सरकारतर्फे फिर्यादी होऊन त्यामध्ये वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि सध्या आरोपी आम्ही परवाच्या घटनेमध्ये ज्यांनी दहशत माजवली होती, इच्छामणी हॉटेलजवळ त्यांनी काय भांडणं केले होते आणि दहशत माजवली होती, त्या संदर्भाने गुन्हा दाखल आहे आणि त्यात ते आरोपी अटक केलेले आहेत 5 आरोपी। आणि त्यातलं विक्की हेल्मेट उर्फ विक्की गौतम सोनकांबळे आणि मुकेश महेंद्र साळवे या दोघांनी सोशल मीडियावरती जे काही शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्या संदर्भाने गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांना सुद्धा त्या गुन्ह्यात आम्ही अटक करण्याची तजवीज केली आहे। दुसरं असं की गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचं अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची साठी आम्ही ठोस पावलं उचललेली आहेत आणि त्यांच्यावर नक्कीच आम्ही ठोस कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकायचा आम्ही प्रयत्न करणार आहे। अंदाजे यामध्ये या प्रकरणामध्ये किती दिवसांची शिक्षा होण्याची तरतूद असू शकते? त्यामध्ये किमान 3 ते 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते। तर या लोकांना काय आव्हान आहे तुमचं? माझं म्हणणं असं आहे की मी या दृष्टिकोनातून आवाहन करतो की कोणीही सोशल मीडियावर रील टाकताना कोणी लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल अशा प्रकारे शस्त्र किंवा लोकांना दहशत होईल अशा प्रकारे कोणती रील टाकून असा वात्रटपणा करू नये, अन्यथा त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागेल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई 100% होणार।